आदाब अर्ज़ है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। 10वीं और 12वीं के सालाना इम्तिहान खतरे में, तलबा की मुखालिफत के बाद अब तालीमी इदारों ने किया इम्तिहान के बायकाट का ऐलान। औरंगाबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन का इलेक्शन लड़ेगी शू स्वराज्य पक्ष, हर्षवर्धन यादव ने किया ऐलान। सनसान पड़े सयाहती मकामात पर लौट आई रौनक, एलोरा में ऑनलाइन टिकट के नाम पर सयाहों से की जा रही है लूट। और पीएम आवास योजना पर औरंगाबाद में जारी है इल्जाम दर इल्जाम की सियासत। बीजेपी ने योजना की नाकामी के लिए सरपरस्त वजीर, डिविजनल कमिश्नर और जिला कलेक्टर को ठहराया जिम्मेदार। अब खबरें तफसील से। तलबा की मुखालिफत के बाद अब तालीमी इदारों की नुमाइंदा तंजीम ने 10वीं और 12वीं के इम्तिहान के बायकाट का ऐलान कर दिया। इस सूरत हाल में 10वीं और 12वीं के वक्त पर इम्तिहान खतरे में पड़ चुके हैं। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महासंघ के सदर विजय नवल पाटिल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये ऐलान किया। उन्होंने कहा कि गुज़श्ता 3 सालों से हुकूमत तालीमी इदारों को फंड नहीं दे रही है। हुकूमत हर दिन नए नए फरमान जारी करके तलबा के मफाद की बात करती है, लेकिन तालीमी सहूलतें फराहम करने की जिम्मेदारी तालीमी इदारों और स्कूलों के सर डाल दी जाती है। वबाई दौर में स्कूली इमारतों के सैनिटाइज़र, तलबा को मास्क, ऑक्सीमीटर, थर्मामीटर, स्कूल और अहाते की पूरी साफ़ सफाई, तालीमी अशिया और खेल के सामान, इसके अलावा फर्नीचर वगैरह के लिए हुकूमत का फ़ंड ज़रूरी होता है। इसके अलावा तनख्वाहों पर भी भारी खर्च होता है, लेकिन रियासती हुकूमत ने 3 सालों से ये फ़ंड जारी नहीं किया, जिसकी वजह से तालीमी इदारे और स्कूलों की हालत इंतहाई ख़राब हो चुकी है। इन हालात में तालीमी इदारों ने 10वीं और 12वीं के इम्तिहानात के बायकाट का फैसला किया। विजय पाटिल ने कहा कि तालीमी इदारों ने इम्तिहान के लिए इस बार अपने कॉलेज व स्कूल की तकरीबन 4000 इमारतें इम्तिहान के लिए नहीं देने का फैसला किया। हाल ही में महकमा तालीम ने 10वीं और 12वीं के ऑफलाइन इम्तिहान का ऐलान किया था, जिसके बाद रियासत भर में तलबा सड़कों पर उतर आए। तलबा इम्तिहान की तारीख आगे बढ़ाने का मुतालबा कर रहे हैं कि आज तालीमी इदारों ने भी इम्तिहान के बायकाट का ऐलान कर दिया। इस सूरत हाल में इस बार 10वीं और 12वीं के सालाना इम्तिहान का वक्त पर इनेकाद खतरे में पड़ चुका है। शिक्षण संस्था महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी सरकारशी समन्वय करून शाळा सुरू झाल्यानंतर कमीत कमी आम्हाला काही अनुदानातली रक्कम द्यावी अशी मागणी केली। त्याचं कारण असं होतं की 2019 पासून तर आजपर्यंत 3.5 ते 4 हजार कोटी रुपयाचं अनुदान शासनाकडे थांबलेलं आहे आणि शासनाने कोविडचं नाव पुढे करून त्या अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली। 19च्या आधीच हायकोर्टाने सुद्धा निर्णय संस्थांच्या बाजूने दिला होता आणि 12% अनुदान द्या म्हणून सांगितलं होतं। तेवढं देता येणार नाही जेव्हा सरकारने म्हटलं, सरकारी वकिलाने, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा 5% तुम्ही अनुदान रेग्युलर द्या आणि उरलेली रक्कम या संस्थांना 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या मुलांपासून वसूल करायची परवानगी द्या। शासनाने मला सांगितलं की नाना आमचं काम आहे शिक्षण द्यायचं, आपलं काम आहे, हे तुम्हाला माहिती आहे सरकारचं, आणि म्हणून फी घ्यायला अलाव केलं तर आपली बदनामी होईल। आम्ही ऐकलं, आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही थोडंसं वाट व्हा, आता मीटिंग घ्या आणि मधला मार्ग काढा। तावडींनी मीटिंग घ्यायचं कबूल केलं, झालं नाही। वर्षाताईंनी मीटिंग घेतली, त्याच्यात झालं नाही। शरद पवार साहेबांना आम्ही सांगितलं, विनंती केली, त्याच्यानंतर मीटिंग झाली नाही। मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की असं थांबून चालणार नाही। शिक्षकांना, पालकांना भुर्दंड बसतो, संस्था चालकांना भुर्दंड बसतो, सॅनिटायझर, मास्क वगैरे करता खर्च करावा लागतोय। ही मंडळी डोळे लावून बसलेली आहे, आपल्याला एखादा झटका दिल्याशिवाय चालणार नाही, म्हणून आम्ही हा परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा बोर्डाच्या परीक्षेवर निर्णय घेतला। सुमारे 4.25 ते 4 हजार जे ज्युनियर कॉलेजेस आहेत
आणि ज्या परीक्षा आहेत बोर्डाच्या त्याच्यावर आम्ही हॉल उपलब्ध करून द्यायचे नाहीत, आमचे वर्ग उपलब्ध करून द्यायचे नाहीत त्या तारखेला असा निर्णय घेतला. आधी प्रॅक्टिकलला सुद्धा आम्ही विरोध करणार होतो, पण आता सकाळीच बैठक सुरू झाली. अजितदादा काय म्हणतात ते बघायचं म्हणून प्रॅक्टिकलच्या परीक्षांना अडथळा आणायचा नाही, परंतु थेरीला अडथळा आणायचा. शिव स्वराज्य पक्ष औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन का इलेक्शन अपने बल पर लड़ेगी। यहाँ एक प्रेस कॉन्फ्रेंस में हर्षवर्धन जाधव ने यह ऐलान किया। उन्होंने मजहबी मुनाफिरत की सियासत पर तनकीद भी की। मी औरंगाबाद संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान संभाजीनगर औरंगाबादच्या जनतेला आवाहन करतो की कृपा करून सत्य धर्माच्या पाठीमागे उभा राहा, धर्माच्या अपभ्रंशाच्या पाठीमागे उभा राहू नका. आणि सत्य धर्म कुठलाही असला तरी संत वाङ्मयाच्या एकाच वाक्प्रयोगावर चालतो, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोच संत समजावा देव तेथेची जाणावा. कुठलाही धर्म घ्या या युक्तीप्रमाणे चालतो. त्यामुळे जो या युक्तीप्रमाणे चालेल त्याच्या पाठीमागे उभं राहा, फक्त धर्माच्या अपभ्रंशाच्या पाठीमागे उभं राहू नका. धर्माचा अपभ्रंश हा निश्चितच अधोगतीला घेऊन जाईल तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही अपभ्रंशाला बळी पडत आलेला आहात, सत्य धर्माला तुम्ही अपनवलेलं नाहीये. कुठल्याही धर्माचे तुम्ही असाल, विनंती आहे की सत्य धर्माला अपनावा, अपभ्रंशाला अपनवू नका. याच्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि नुकसान होत राहील. औरंगाबाद संभाजीनगरची महापालिका येते आहे. औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षाचं राजकारण आपण बघतो. या राजकारणामध्ये धर्म मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो, मग तो कोणताही धर्म असू दे. आम जनतेला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोक या जिल्ह्यामध्ये या धर्माच्या नावाने अनेक वर्षापासून मतदान करत आलेला आहात. इम्तियाज जलील निवडून आले म्हणून हिंदू समाजाने माझ्यावर प्रचंड राग काढला. फक्त त्यांचा धर्म इस्लाम होता म्हणून तुम्ही रागवलात, मला विधानसभेत ठोकलं. जिल्ह्यामध्ये एकही आमदार हा धर्मनिरपेक्ष आला नाही आणि कुठेतरी आमचं चुकलं अशी भावना हिंदू समाजामध्ये अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळाली. किंबहुना बऱ्याच ठिकाणी माझ्यावर प्रचंड टीका झाली की हे भगवा खाली घेतला आणि हिरवावरती नेला. कचरा प्लांट के लिए कारपोरेशन ने हरसुल के साकिनीन का पानी बंद कर दिया है। गुज़िश्ता 3 साल से यहाँ लोग पानी के लिए दर दर की ठोकरें खा रहे हैं। सोशल वर्कर अयूब पटेल ने इस मसले पर कारपोरेशन से नुमाइंदगी की है। उन्होंने कहा कि मसला हल न करने पर अब कारपोरेशन का घेराव किया जाएगा। आज ये जो कचरा प्लांट हरसुल में जो डाला गया उसकी वजह से हरसुल के में जो पानी सप्लाई की पाइपलाइन जो थी, आज कम से कम 3 साल हो गए हरसुल का पानी बंद है। और वो पाइपलाइन जो है जो कचरा प्लांट बना है उसके नीचे वो पाइपलाइन दबा दी गई, उसको जीसीबी और पोकलैंड से फोड़ दिया गया। आज हरसुल के अंदर कम से कम 30-40 हज़ार की आबादी है और कुछ महलों को पैठन का पानी मिलता। हमारे नगर सेवक पूनम बमने ने जो आज 25% लोगों को पानी पैठन का मिलता, आज भी 75% पानी लोगों को कुएं और बोर के ज़रिए मिलता। और जो तालाब के पास जो 3 कुएं खोदे हुए थे उसमें आज भी पंप है, कुएं पूरे फुल भरे हुए हैं। लेकिन ये महानगर पालिका का जो काम करने का तरीका है वो बिल्कुल फेल जा रहे। सिर्फ पाइपलाइन कचरा प्लांट बनाने से उसके नीचे की पूरी पाइपलाइन चूरा कर दिए वो लोगों ने। तो आज तक महानगर पालिका को ये नज़र नहीं आ रहा कि हरसुल के लोग आकर पानी पीएंगे तो कहाँ से पीएंगे। हमारे पद्मे साहब, गिरी साहब, चौधरी साहब, इन सब से मिला, उनसे मैंने रिक्वेस्ट किया कि साहब ये जो पाइपलाइन जो कॉन्ट्रैक्टर ने फोड़ दिया उससे पाइपलाइन का पैसा वसूल किया जाए और वो पाइपलाइन तुरंत चालू किया जाए, हमारे पानी की समस्या दूर करे। नहीं तो मजबूरन हम लोगों को एक तो रास्ता रोको आंदोलन करना पड़ेगा या तो हम यहाँ पर पूरे गांव के लोग कारपोरेशन में आके बैठ जाएंगे। शहीद टीपू सुल्तान के बारे में नाजिबा कलमात कहने वाले देवेंद्र फडणवीस के खिलाफ केस दर्ज किया जाए,
ये मुतालबा बहुजन मुक्ति पार्टी ने ज़िला कलेक्टर की मारिफत रियासती हुकूमत से किया है। माननीय टिपू सुलतान जे भारतामध्ये ज्यांनी राज्य केलं आणि असे हे राजे होते, एक महान असा राजा, भारताचा एक गौरवशाली इतिहास आहे आणि या गौरवशाली इतिहासामध्ये टिपू सुलतान यांचं सुद्धा नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलेलं आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा बेस नाही आहे। मला तरी वाटतं की त्यांना इतिहासच माहीत नाही आहे भारताचा आणि त्यामुळं त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि अशा राजांच्या विरोधामध्ये जाऊन वक्तव्य करत असताना, अशा महापुरुषांच्या विरोधात जाऊन जर कोणी वक्तव्य करत असेल तर मी भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून याचा निषेध करतो आणि पूर्ण राज्यव्यापी या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि तहसील कार्यालयाला निवेदन देण्याचा कार्यक्रम करतोय, धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करतोय। मुस्लिम धर्माचाच नव्हे तर हे भारताचे महापुरुष आहेत आणि मी भारताचा नागरिक आहे म्हणून माझं सुद्धा या ठिकाणी मन दुखावल्या गेलेलं आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। मुस्लिम धर्माचं जरी असेल, ते व्यक्ती असतील तरी भारत हा सर्वांसाठी देश आहे आणि वेगवेगळ्या धर्मामधली लोक या ठिकाणी सलोख्याने राहतात। हा सलोखा होऊ नये आणि यांना एक हिंदू मुस्लिम एक भांडण लावून आपला स्वतःची राज्यकारभाराची पोळी भाजून घ्यायची आहे म्हणून हे त्यांचं वक्तव्य असतात आणि आजच नाही तर नेहमीप्रमाणे आहेत। पण आता आम्ही शांत बसणार नाही। तर माननीय मुख्यमंत्री साहेबाला अशी माझी विनंती आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबावरती कायदेशीर कार्यवाही करावी, FIR दाखल करावी। सेवन हिल रोड से हटाए गए वड्डर समाज के बेघर लोगों को PMO आवास योजना में शामिल किया जाएगा। शहीद भगत सिंह हाकर्स यूनियन के साथ मीटिंग में म्यूनिसिपल इंतजामिया ने ये तयक़ुन दिया है। शहीद भगत सिंग हॉकर्स युनियन संलग्न आयटक व नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीनं गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेवर एक आंदोलन करण्यात आलं होतं। सेवन हिल येथील वडार समाजाच्या, शिकलकरी समाजाच्या पाटे वरवंटे विकणाऱ्या, बनवून विकणाऱ्या व लाकडी खेळणी विकणाऱ्यांची झोपड्या मोडण्यात आलेल्या होत्या। हे लोक गेल्या अनेक वर्षापासून 20-25 वर्षापासून त्या ठिकाणी फुटपाथवर राहतात। त्यांची लग्न तिथं झाली, मुलांना जन्माला तिथं घातलेलं आहे आणि त्यामुळे हा प्रश्न महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिकुमारजी पांडे यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी या समाजातील लोकांना घरं देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। त्यानंतर महानगरपालिकेनं ते आश्वासन पाळण्यासाठी सर्वे देखील केलेला होता आणि आज तो सर्वे झाल्यानंतर एक बैठक अतिरिक्त आयुक्त भालचंद्रजी नेमाने यांच्या दालनामध्ये एक मीटिंग झाली। या मीटिंगच्या वेळेस अपर्णा थेटे मॅडमही उपस्थित होत्या आणि या मीटिंगमध्ये हा जे काही फुटपाथवर राहणारे जे लोक आहेत त्यांची नावं जी आहेत ती प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सहभागी करून घेऊ असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। यांना घरं देण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल असंही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। रियासती वजीर बराए सयाहत आदित्य ठाकरे के एलोरा दौरे के फौरी बाद हुकूमत ने सयाहती मकामात से पाबंदी हटा दी। आज एलोरा समेत तमाम अहम सयाहती मकामात पर रौनक लौट आई। सयाहों के अलावा सयाहती कारोबार करने वाले दुकानदारों में भी काफ़ी खुशी नज़र आई। वबाई दौर में हुकूमत ने 3 बार सयाहती मकामात बंद कर दिए थे, जिसकी वजह से सयाहती कारोबार से जुड़े दुकानदारों का जीना मुहाल हो चुका था। कोरोना की तीसरी लहर में हुकूमत ने फिर से सयाहती मकामात पर ताले लगा दिए। इस दौरान रियासती वजीर सयाहत आदित्य ठाकरे एलोरा दौरे पर पहुंचे, जहां परेशान हाल दुकानदारों ने इनसे सयाहती मकामात खोलने का मुतालबा किया था। इसके 8 दिन बाद ही हुकूमत ने पाबंदियां हटा दी। आज से एलोरा, बीबी का मकबरा, पंचकी वगैरह सयाहती मकामात पर सयाहों की चहल पहल नज़र आई। सयाहों के आने से दुकानदारों में भी खुशी का माहौल था। एलोरा में SIS कंपनी के सिक्योरिटी गार्ड ऑनलाइन टिकट 35 रुपये के बजाय 50 रुपये में बेचकर सयाहों को लूटते नजर आए, लेकिन महकमा आसार क़दीमा ने सयाहों के साथ इस लूट को नज़रअंदाज कर दिया है। आम्हाला आज आनंद झाला काही एवढ्या दिवसानंतर वेरुळेने उघडली आणि आमचा रोजगार चालेल आणि याच्यानंतर पुन्हा लॉकडाऊनने लागावं ही सरकारला विनंती आमची। आता इकडे तिकडे जातात सर, काही मोटरा गाड्या इकडे इंडस पंपाकडे इकडे तिकडे खेड्या पाड्यानं आता चालू आहे सर, असं चालू आहे। आता बस शेंगा सर, शेंगा फुटाणे, खारे शेंगदाणे शासनाला आमच्यातर्फे खुशी पर्यटक स्थळ उघडण्याबद्दल आम्हाला एकदम आनंद झाला। शहर के सबसे अहम और खूबसूरत सयाहती मकाम बीबी का मकबरा में आज सयाहों की बड़ी तादाद नजर आई।
कई दिनों से ये खूबसूरत सियाहती मकाम सुनसान पड़ा हुआ था और बेरौनक हो चुका था। आज यहाँ सयाहों की चहल पहल दिखाई दी। वबाई दौर में ज़हनी कोफ्त और तनाव का शिकार सयाहों ने यहाँ तफरी करके भरपूर लुत्फ उठाया। मी नांदेडवरून आलेले आहे आज बीबी का मकबरा बघण्यासाठी। हे टुरिस्ट प्लेस खूप दिवसापासून बंद होतं, पण मात्र आज शासनाने आज हे ओपन केलेलं आहे। तर आम्ही सगळेजणांनी ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढलेलं आहे, तर तुम्ही सगळे पण येऊन इथे एन्जॉय करू शकता। मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे इथे। आज आम्ही बीबी का मकबरा बघण्यासाठी आलेलो होतो तिथं, तर इथं आल्यावर कळलं की आजच प्लेस ओपन झाली, त्यामुळे खूपच आनंद झाला। आम्ही खूप दिवसापासून उत्सुक होतो बीबी का मकबरा बघण्यासाठी। माझा लहान मुलगा तर फार वेट करत होता की कधी ओपन होत आहे बीबी का मकबरा, आणि आज आम्हाला तो ओपन झालेला आहे। आज ऑनलाईन पद्धतीने आम्ही तिकीट बुकिंग केलं इथं, आणि आज आम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहे। तुम्ही पण सगळेजण या आणि एन्जॉय करा। सालगिरह के मौके पर जश्न के बजाय बेसहारा लोगों में खुशियाँ बांटना यकीनन काबिल सताइश काम है। ऐसा ही काबिल तकलीद काम डॉक्टर फारूक पटेल ने किया है, जो अपनी सालगिरह पर रैन बसेरा में रहने वाले 70 से ज़ायद बेसहारा लोगों को सैर व तफरीह के लिए अपने साथ लेकर रवाना हुए। शहर में कारपोरेशन के 5 रैन बसेरा चलते हैं, जहां 200 से ज़ायद ज़ईफ़, बेसहारा, यतीम, अपाहिज और बेघर लोग रहते हैं। जीवन धारा केंद्र के डॉक्टर फारूक पटेल हर साल अपनी सालगिरह की खुशियां इनके साथ बांटते हैं। इसी सिलसिले में डॉक्टर फारूक पटेल ने आज रैन बसेरा में रहने वाले 70 से ज़ायद लोगों को लेकर देवगढ़ के लिए रवाना हुए। खुसूसी बसों में कारपोरेशन के सामने से इनकी रवानगी अमल में आई। इस मौके पर दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना के प्रोजेक्ट मैनेजर सुरेंद्र पाटिल वगैरह भी मौजूद थे। इन बेसहारा लोगों को देवगढ़ की सैर कराई जाएगी। डॉक्टर फारूक पटेल और सुरेंद्र पाटिल ने एडीएन से बात करते हुए इस प्रोग्राम की तफसील बताई। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान महानगरपालिका अंतर्गत शहरात एकूण 5 शहरी बेघर निवारे कार्यरत आहेत। सदरील बेघर निवाऱ्यात वृद्ध, अपंग, निराधार, अनाथ अशा व्यक्तींसाठी हे निवारा चालवलं जातं, आणि या म्हणजे येथील लाभार्थ्यांसाठी अनेक जे आम्ही कार्यक्रम घेतो नेहमी, त्यातलाच आजचा एक कार्यक्रम आमचे निवाराचे संस्थाचालक जे डॉक्टर फारूक पटेल सर आहेत, यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज बेघर व्यक्तींना पण बाहेरचा सहलीचा आनंद घेण्यात यावा यासाठी त्यांनी सहलीचे आयोजन केलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने आज आम्ही ही बेघर व्यक्तीची सहल देवगड येथे घेऊन जात आहोत। औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये निराधार, निराश्रित, अपंग लोकांसाठी 5 बेघर निवारागृह चालवले जातात। त्यांच्यासाठी एक दिवसीय सहल आम्ही आयोजित करत असतो प्रत्येक वर्षी। यावर्षी आम्ही ती सहल आयोजित केली आहे आणि देवगड इथे जाणार आहेत। याच्यामध्ये मॅक्झिमम वृद्ध लोक आहेत आणि त्यांना मिसालीसाठी घेऊन जातो। याकरता आम्ही आज सहलीचं आयोजन केलं आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनमानामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावं, हा उद्देश मनाशी बाळगून डॉक्टर फारूक पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही सहलीचं हे आयोजन केलेलं आहे। तर यामध्ये आम्ही एकूण 72 लाभार्थी यांना या सहलीचा आनंद देण्याचा आमचा उद्देश आहे। औरंगाबाद में पीएम आवास स्कीम पर इल्ज़ाम दर इल्ज़ाम की सियासत जारी है। मेंबर पार्लियामेंट इम्तियाज़ जलील के इल्ज़ाम के दिफा में आज बीजेपी के राजू शिंदे ने स्कीम की नाकामी के लिए सरप्रस्त वज़ीर सुभाष देसाई, डिविज़नल कमिश्नर और ज़िला कलेक्टर को जिम्मेदार ठहराया। 2019मध्ये 9 मार्च 2019मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते या राज्याचे। त्यावेळेस त्यांनी तात्काळ त्यावेळेचे कलेक्टर उदय चौधरी यांना आदेश दिले की महानगरपालिकेला जागा उपलब्ध करून द्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी। त्यांनी 9 मार्च 2019ला जागा उपलब्ध करून दिली। महानगरपालिकेने जागा ताब्यात घेतली। महापालिकेने त्याचा रिसर जे काही महसूल भरावा लागतो 2 लाख रुपये ते भरलेले। त्याच्यानंतर 7/12 सुद्धा महानगरपालिकेचं प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव लागलेलं आहे। त्यानंतर जागा 15/10/2019 रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांनी एक मीटिंग घेतली आहे। त्या मीटिंगमध्ये त्यांनी सफारी पार्कसाठी ऑलरेडी सफारी पार्कसाठी तिथे 40 हेक्टर जमीन दिलेली आहे। आणखी ही 20 हेक्टर जमीन घेतली। आणखी तिथे 24 हेक्टर जमीन शिल्लक असताना सुद्धा ही 20 हेक्टर जमीन का घेतली आणि ती 20 हेक्टर जमीन घेतली आणि ती जमीन महापालिकेची रद्द केली आणि त्यानंतर रद्द म्हणजे अजून ती महापालिकेच्या नावावर पण ती 20 हेक्टर जमीन आणि 40 हेक्टर 60 हेक्टर जमीन अशी त्यांनी
सपरिवार चिठ्ठी दिली आणि बाकी जमीन महानगरपालिकेला शोधायला सांगितली. महानगरपालिकेने जमीन 8 ते 10 ठिकाणी शोधून कलेक्टरला सांगितलं की ह्या 10 ठिकाणी जमीन बघितलेली, यातली आम्हाला एक जमीन दिली तर आम्ही आमचं घरकुल करू. मग महानगरपालिकेने पुन्हा अजून ABCD सुरू केली आणि 30 गाव आहेत त्यामध्ये त्यांनी जमीन बघितली. त्यावेळेस कलेक्टरने सांगितले की ती जमीन महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर येते, परंतु महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर नसून महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रत्येकाच्या आतमध्ये असून ती NOC सुद्धा आम्ही मिळवली. त्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे ती जमीन देता येईल. मग ती जमीन महापालिकेने तिथल्या अधिकाऱ्याला जाऊन ती मोजमाप करून घेतली. त्यानंतर ती जमीन देण्याचं आतापर्यंत नाव नाही. त्यानंतर 25/1/2021 पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं की जमीन महानगरपालिकेला न देता ही म्हाडाला देण्यात यावी. 25/1/2021 ते आज 2 फेब्रुवारी 2022 1 वर्ष 1 महिना झाला. अजूनही जमीन ती महानगरपालिकेला नाही आणि म्हाडाला पण नाही. मुळात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यामध्ये पालकमंत्री आणि कलेक्टरची काहीतरी याच्यामध्ये मिलीभगत आहे किंवा याच्यात पर्सनल इंटरेस्ट आहे. त्यामुळे ही जमीन महापालिकेला देत नाही किंवा महापालिकेवर यांचा भरोसा नाही है महापालिका काम करेल म्हणून. औरंगाबाद में नशे का कारोबार बड़े पैमाने पर जारी है. गुज़िश्ता रोज़ पुलिस ने नशावर गोलियों के साथ एक शख्स को गिरफ्तार किया था कि आज क्राइम ब्रांच पुलिस ने भी एक गांजा फरोश को 3 किलो गांजे के साथ गिरफ्तार कर लिया. क्राइम ब्रांच ने इस गांजा फरोश को कैलाश नगर में पकड़ा. वो यहाँ से मोटरसाइकिल पर गांजा लेकर जा रहा था. इसका नाम सागर देवकाते बताया जाता. पुलिस ने मोटरसाइकिल और गांजा समेत 1,25,000 रुपए से ज्यादा का माल जब्त किया. इसे जिंसी पुलिस थाने के हवाले किया गया है. इस मामले में पुलिस मजीद तहकीकात कर रही है. दलित रहनुमा बलवंत राव बराड़े के यौम पैदाइश के मौके पर बच्चों को मुफ्त आयुर्वेदिक स्वर्ण प्राश टीके लगाए गए. इस कैंप में आज 6 महीने से 20 साल की उम्र के लगभग 85 बच्चों को ये टीके दिए गए. यावर्षी देखील एक कोविडचं सगळीकडे आपण हे वातावरण बघून लहान मुलांसाठी जे रोगप्रतिकार शक्तीची जे डोसेस आहेत ते आपण ह्या ठिकाणी त्या लहान मुलांना या प्रभागातील सगळ्यात देत आहोत. त्यामध्ये ह्या कोतवालपुरा वॉर्डातील म्हणजेच कोतवालपुरा, गरम पाणी, लक्ष्मी कॉलनी, प्रज्ञानगर, अशोकनगर, त्याचबरोबर गवळीपुरा इथे राहणाऱ्या ह्या सगळंच लहान मुलांना हे रोगप्रतिकार शक्तीचे आपण डोसेस देत आहोत. या प्रतिष्ठानचा उद्देश एकच आहे की बाबासाहेबांनी जे समाजाला सांगितलेलं आहे की पे बॅक टू सोसायटी, समाजाप्रती आपलंही काही देणं लागतं, तीच भावना मनात ठेवून आम्ही दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर. 10वीं और 12वीं के सालाना इम्तिहान खतरे में. तलबा की मुखालिफत के बाद अब तालीमी इदारों ने किया इम्तिहान के बायकाट का ऐलान. औरंगाबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन का इलेक्शन लड़ेगी शू स्वराज्य पक्ष. हर्षवर्धन यादव ने किया ऐलान. सनसान पड़े सयाहती मकामात पर लौट आई रौनक. एलोरा में ऑनलाइन टिकट के नाम पर सयाहों से की जा रही है लूट. और पीएम आवास योजना पर औरंगाबाद में जारी है इल्जाम दर इल्जाम की सियासत. बीजेपी ने योजना की नाकामी के लिए सरपरस्त वजीर, डिविजनल कमिश्नर और जिला कलेक्टर को ठहराया जिम्मेदार. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ. तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.